जय महाराष्ट्र मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. तर आंघोळ झाली बघा माझी सकाळचं. इकडे बघा मस्तपैकी पूजावर झालंय, एकदम रांगोळीवर काढून मस्तपैकी एकदम फ्रेश. तर दिवसाची सुरुवात झाली बघा. इकडे मेथीची भाजी निवडलेली. आमची मॅडम बघा. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. तर आमच्या मॅडमचं चालू आहे सकाळचं नाश्त्याची तयारी. नाश्ता स्वयंपाक. तर इकडे बघा आई मला दिले ठोस आणि चहा. तर या मित्रांनो चहा ठोस खायला. टोस्ट नसते, टोस्ट असते. हा मी ठोसच म्हणतो. इकडे बघा आई चहा गेलेली. गुड मॉर्निंग आई. या सगळ्याजण चहा घ्यायला. तर थोडस थंडी आहे म्हणून दरवाजा उघडत असतो बघा. दरवाजा उघडला एकदम थंड हवा येतो. मग हे बघ आपली गाडी इथेच. आज गाडी गेली नाही कारण विलास घरीच आहे आज. बहुतेक सुट्टी किंवा कुठे जायचं असेल नंतर नव्हतो, त्यामुळे निवांत उडतंय. तर कवळ ऊन पडलंय इकडे. थंडी असली की दरवाजा बंद केल्यावर बरं वाटतं, असं थंड वारा लागत नाही. तर चला मित्रांनो मी चहा घेतो. बोला अजून काय दोन शब्द. घ्या ते चहा गरम आहे. बर. तर इकडे बघा मॅडमचं चालू आहे नाश्त्याची तयारी. इकडे यायचं काय म्हणलं तुमचं? कुणाला पोहे करायचं, कुणाला चपाती करायचं, कुणाला चहा करायचं, कुणाला भात करायचं. काय नाही बघा. गुड मॉर्निंग. आता उठल्या बघा. आवाज करणार इथं. आवाज आले. तर आमच्याकडे सगळे एक नमुने आहेत सगळेजण. तर हे बघा बारकी शेंगा म्हणजे घोंगरू शेंगा म्हणजे सोलापूरला काय म्हणते तिकडे. तेवढं घालून थोडं करा पोहेला ना ते. काय म्हणते मॅडम तुमच्या तिकडे? बारक्या बिरक्या काय मला पण घुंगरू शेंगा. आमच्या घोंगरू शेंगाच म्हणते आमच्याकडे पण. मी काय म्हणलं मग बारक्या शेंगा आता कोणाला माहिती नाही असं म्हणलं मी. घोंगरू शेंगाच म्हणते. सगळ्यांना माहित असते. बर. मला कुठं माहित पण. तुम्हाला काय माहित नसतं, सगळ्या लोकांना सगळं माहित असतं. सगळ्याला माहिती आहे, तुलाच माहिती. अगं बाई तसं म्हणायचं नाही आहे मला, पण सगळ्याला माहिती आहे. पण हे कुठे मला माहिती आहे असं म्हणतोय, कळलं का? त्याला घोंगरू शेंगा म्हणजे माहिती आहे. चंद्रावर गेले तुम्ही, उंदरावर कोण चंद्रावर जाऊन कुठं जायचंय? चंद्रावर नाचायला जातात सगळे भारताचे लोक. चंद्रावर गेले काय करणार तिथं? मग इथं काय कमी चंद्रावर घेऊन येतं कोण करावं काम? म्हणजे इथं पाप जास्त झाला तर तिकडे जाऊन पाप करायचं का आता? अरे चालले 4 लोक नासाची जाते, जाऊ दे किती विचार आहे त्यांचे ते असतात. आणि चंद्राला जर का सोपा आहे का खर्च तुला? इथून सोलापूर ते मुंबईला विमानात जाणं म्हणजे मुश्किल आहे. आणि तू म्हणते तिथं चंद्रावर जायचं रॉकेटने. रॉकेट तिकडे स्वस्त आहे का? आपल्याला खरेदी करावं लागेल रॉकेट मग स्वतःच. राहू दे बाई, मी उंदरावरच बास. आता मी गणपती बाप्पाचे भक्त. गणपती बाप्पा उंदरावरच आहे तर मी पण उंदरावरच असणार ना. म्हणजे असं त्यांच्यासोबतच असणार ना. भक्त देव तेच. आम्हाला नाही जायचं भाऊ चंद्रावर बिंद्रावर काही. आम्ही ह्या जमिनीवर बाप्पा आणि आम्ही बास झालं. बास का? कसं तडतड बघा मस्तपैकी. यांचं काय भांडणं चालू आहेत. तरी मोबाईल पडत होते दोघं भांडण करायचं काम. आई बाबाच काय चालू होतं, मोबाईल गेली ते पळाले दोघे.
इकडे बघा असं कोथिंबीर मस्तपैकी बारीक करून ठेवली आहे. नंतर आज पोहे करणार वाटतं. तर बघा मित्रांनो, असं शेंगदाणे दिसले ना तर मला राहत नाही, म्हणजे असं हातात सोडसोड करते. कधी घ्यायचं आणि कधी खाऊ असं वाटते.